सर्व इथे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करणार आहे. हालेलुया. सर्वांचा विश्वास आहे. किती लोकांना चमत्कार हवा आहे? सर्वांचा. यू वॉन्ट अ मिरेकल इन युअर लाईफ आणि बिलीव्ह. मला विश्वास आहे की प्रभू आज तो चमत्कार करणार आहे. हालेलुया. त्यांच्याकडे बायबल आहे. करंथीकरास दुसरे पत्र 5:17. करंथीकरास लिहिलेले दुसरे पत्र Corinthians 2 Corinthians 5:17. कोणी वाचा? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, म्हणून जर कोणी, हा प्रश्न आहे, कोणी आहे ख्रिस्तामध्ये? ते एनीबडी इन क्राइस्ट? तुम्हाला 100% खात्री आहे की येशू माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. तर जर, सर्वांना नाही, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ते नवे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. हा चमत्कार आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालाच पाहिजे. कारण जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तर तुम्ही नवीन उत्पत्ती. इंग्लिशमध्ये असं सुंदर म्हटलेलं आहे, यू आर न्यू क्रिएशन. प्रेज द लॉर्ड. न्यू क्रिएशन. संपूर्णपणे रिपेअरिंग नाही, रिपेअर नाही, तडजोड नाही, क्विक फिक्स, कुठेतरी ढिलं झालं तर टाईट केलं नाही. यू आर अ ब्रँड न्यू पर्सन. इंग्लिशमध्ये एक वर्जन दिलेले, इफ एनीवन इज इन क्राइस्ट इज अ ब्रँड न्यू पर्सन. ब्रँड न्यू, नवीन उत्पत्ती. आणि आज आपण कुंसाला गेलो. आता आपण आंतरिक आरोग्याच्या प्रार्थना करणार आहोत. जुनं ते होऊन गेलेलं आहे. जुनं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ओल्ड इज गॉन. जाईल 100%, 50% जाईल नाही. ओल्ड इज गॉन, न्यू हॅज कम. हालेलुया. हालेलुया. पहा सर्व काही नवीन. प्रकटीकरणामध्ये सुद्धा येशू म्हणत आहे, पहा मी सर्व काही नवीन बनवत आहे. येशू ख्रिस्त हा एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट कशामध्ये एक्सपर्ट आहे? नवीन, सर्व नवीन करण्यामध्ये. He specializes in doing everything new. नवीन सुरुवात, नवीन सृष्टी, सर्व काही नवीन. आणि हे त्याचं, जसं डॉक्टर असतात ना, स्पेशलायझेशन. येशूचं स्पेशलिटी काय आहे? त्याच्याकडे जे पण येतात त्यांना तो नवीन बनवतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण या विषयावर थोडं पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपण पवित्र आत्म्याला प्रार्थना करणार आहोत. प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आणि आपल्याला ती हिलिंग देण्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. रिक वॉरन एक लेखक आहेत आणि ते सुंदर प्रकारे त्यांचं वाक्य आहे, वी आर द प्रोडक्ट ऑफ आवर पास्ट बट वी डोंट हॅव टू बी प्रिझनर्स ऑफ इट. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज या घटनेला आपण जे आहोत, जसे आहोत, आपण जे घडलेलो आहोत आतापर्यंत, ते आपण काय आहोत? भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे आपण प्रोडक्ट आहोत. प्रेज द लॉर्ड. मी असा का? कारण मी अशा वातावरणामध्ये जन्माला आलो, अशा लोकांच्या संगतीमध्ये होतो, असे माझे आई वडील होते, असं आमचं आजूबाजूला लोकांचं राहणं होतं. आणि ह्या परिस्थितीने मला असं घडवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही तुमची आयडेंटिटी आताची आहे, प्रोडक्ट. म्हणजे जसे तुम्ही आहात. आणि अनेक जणांना जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला वाटेल, आय डोंट लाईक माय सेल्फ. मला मी जसं आहे मी आवडत नाही. कुठेतरी माझ्यामध्ये ह्या गोष्टी आहेत पण ते मला आवडत नाही. पण मी असं कसं झालो? ज्या लोकांच्या संगतीमध्ये हो, जे कुटुंब मला लाभलं, जी संगत मला लाभली, ज्याने मला माझ्यावर काय बोलतो आपण त्याला, संस्कार केले, या सर्वांच्या संगतीने जो आज मी आहे तो आहे. प्रेज द लॉर्ड. पण तिथे संपत नाही. पुढे काय आहे?
परंतु आपल्याला तसंच राहणे, त्याच बंधनामध्ये राहणे गरजेचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपण जे आता आहोत, मी असा, मला खूप भीती वाटते. का भीती वाटते? कारण माझं वातावरण असं होतं, अशा घराण्यामध्ये असे एखादे वडील होते आणि ते सर्व वातावरण असल्यामुळे मी असं झालो. पण मला ते आवडत नाही. मी लोक घाबरत नाही, पण मी खूप घाबरतो. लोकांना राग येत नाही, त्याला राग येतो, पण मला खूप राग येतो. पण मला हे आवडत नाही. तुम्ही प्रोडक्ट आहात. प्रेज द लॉर्ड. जे परिस्थितीने तुम्हाला बनवलेलं आहे, ती देवाने दिलेली तुमची ओळख नाही. दॅट इज नॉट युअर ट्रू आयडेंटिटी. आणि म्हणून आज आपण जे अनुभव करणार आहोत, माय ओरिजिनल आयडेंटिटी. माझी ओरिजिनल आयडेंटिटी काय आहे? तर ते प्रभू येशूने जसं तुम्हाला घडवलं, ती आयडेंटिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू आपल्याला आपल्या संपूर्ण, म्हणजे जन्मापासून ते आतापर्यंत सर्व जे काही घडलेलं आहे, ज्या गोष्टीने तुम्हाला जसं बनवलं, त्या सर्व गोष्टीतून आपल्याला मुक्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि टॉप असताना मी माझी साक्षी करू इच्छितो ना. मी आज तुमच्यासमोर माईक घेऊन उभा आहे, परंतु 35 वर्षापूर्वी मी तुमच्यासमोर उभा राहू शकत नसलो. प्रेज द लॉर्ड. माझ्या पूर्ण शाळेच्या जीवनामध्ये, म्हणजे SSC पर्यंत मी एकदाही स्टेजवर किंवा एकदाही मी लोकांसमोर उभा राहिलेला नाही. प्रेज द लॉर्ड. तर ही माझी आयडेंटिटी तेव्हाची होती. एका व्यक्तीशी बोलणे अशक्य होतं. एका व्यक्तीशी बोलणे एवढं माझ्या अंतःकरणामध्ये, ज्याला पण मध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, की मी काय आहे, माझं काय आहे, एकाकीपणा. आणि कशामुळे? वातावरण. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कृपेने आम्हाला चांगले आई वडील लाभले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझे वडील, त्यांनी आजपर्यंत, म्हणजे आता ते नाहीत, परंतु त्यांनी कधीच दारू किंवा कोणत्याच प्रकारचं व्यसन नव्हतं. परंतु ते खूप गरिबीतून, कष्टातून ते वर आले. दोघांनी संसार सुरू केला आणि आम्हाला चांगलं शिक्षण, शाळेमध्ये सर्व काही केलं. परंतु काय झालं, त्या सर्व याच्यामध्ये आई कामाला, वडील कामाला, आणि घरी कोणी नाही. आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई ब्रिटानिया कंपनीमध्ये ना, ते रेलरोडला, म्हणजे ती 5:30 वाजता उठून धावत गाडी पकडायची. 2-2.5 तास जाण्यासाठी, 2-2.5 तास येण्यासाठी. येता येता तिला संध्याकाळी 6-7 वाजायचे. प्रेज द लॉर्ड. मायली कधी स्वयंपाकघरामध्ये थटपट सर्व जेवण बनवायचं. जेवले तर आई वडील सुद्धा खूप, त्यांची कंपनी बंद झाली. मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मग खूप धावपळ, आणि अशामध्ये बाळपण ना, एकाकीपण. तिथून तो एकाकीपणा, भीती आली. घरी आलं कोण नाही. शाळेतून यायचं, मग जेवण असेल गरम करायचं, आपण जेवायचं, ट्युशनला जायचं, मग यायचं, आंघोळ करायची. आणि म्हणून आईचं सहवास. आईला बुधवारी सुट्टी, वडिलांना शुक्रवारी सुट्टी, मग संडेला पण कोणीच नाही. असं सर्व वातावरण. त्याच्यामुळे खूप भीती, खूप असं ना, इन्फिरिटी, म्हणजे कोणीच नाही. मग त्यावरून अभ्यासाचं प्रेशर. प्रेज द लॉर्ड. आणि मग ना, मी गणितात एकदम कच्चा होतो. म्हणजे मला ग्रेस मार्क्स मिळायचे, जस्ट पास. प्रेज द लॉर्ड. ग्रेस कशाला म्हणतात नाही तुम्हाला? ग्रेस कशासाठी असते माहिती का तुम्हाला? म्हणजे परमेश्वर, आपण कृपेने तारले गेलो, याचा अर्थ मला आता समजला ना. आपण, आपली लायकी नव्हती ना परमेश्वराकडे जाण्याची. मग परमेश्वराने आपल्याला कृपा केली. प्रेज द लॉर्ड. तसंच शाळेमध्ये सुद्धा दुसऱ्या वर्गात जाण्याची माझी लायकी नव्हती. मग टीचरने काय केलं? ग्रेस. त्याला द्या 4-5 मार्क द्या, कशाला याचं वर्ष बरबाद करायचं, जाऊ दे. तर तेव्हा शिक्षकांच्या कृपेने आम्ही पुढच्या वर्गात गेलो. प्रेज द लॉर्ड. गणितासाठी म्हणून ग्रेस नाव ठेवलं. कारण आपली पात्रता नाही, आपली कृपा नाही, आपल्याकडे मी स्वतःहून नाही जाऊ शकत. मग परमेश्वराची कृपा आपल्याला हालेलुया. तर हे सर्व असं वातावरण असतं ना, म्हणजे, आणि हे सर्व गोष्टी, भीती, नकारात्मक विचार, आणि ना सर्व काही, एकटेपणा, कोणाशी बोलता येत नाही, सर्व गोंधळ होता. आणि म्हणून मी सांगतो की, जसं मी सकाळी सुद्धा सांगितलं की
आणि मग 10वी, आता कॉलेजला जायचं, मित्र आहेत, चला आता आपण बिंदास मजा करू, जाऊ द्या, देवदेव कशाला पाहिजे आपल्याला. परंतु परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दृष्टी त्यावेळी माझ्यावर असते. हालेलुया. मला वाटलं होतं की आता असंच आहे, जीवन असंच आहे, आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे, आपल्यालाच हे जगावं लागतं. आणि मग तिथून अभ्यासाचं प्रेशर, मग वडील सांगायचे, अरे डोक्यात काय नाही तुमच्या, मेंदू आहे काय आहे. शिक्षक सांगायचे, तुमचं काय नाही होणार, तुम्ही गेले, होपलेस केस. आणि मग असे सर्व शब्द, नकारात्मक शब्द, गाढव आहे, डोक्यात काय, तो मेंदू नाही, खाली आहे, होपलेस केस. आणि मग हळूहळू असं वाटायला लागलं, खरोखरच आपलं काही नाही होणार, आपण गेले कामात. आणि मग काय करायचं, बेस्ट आयडिया, मित्र आहे ते आहे, त्यांच्या मागे शेपूट ना. मग ते कुठे, तुम्ही कुठे चालले, तिकडे का, मग मी चला मी पण, तुला काय आवडतं, आपल्याला काय नाही, तुम्ही जे सांगाल ते. कारण त्यांच्या बरोबर राहण्यात आपलं जीवन कदाचित निघून जाईल. तुम्ही काय कॉमर्स का, मग मी पण कॉमर्स घेतो, आपल्याला काय माहिती, आपल्याला काहीच माहित नाही काय करणार, आपण लाईफमध्ये काय करणार आपल्याला माहितच नाही, कन्फ्युज. मग तुम्ही तिकडे चालले का, ना चला, मग आम्ही इकडे चाललो, चला प्रेज द लॉर्ड. अशा वेळी परमेश्वराची नजर माझ्यावर पडली आणि मी परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेतला. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या प्रेमाने त्या क्षणाला मी या बंधनातून मुक्त झालो. प्रेज द लॉर्ड. त्याचं प्रेम त्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे आलं की तदनंतर कोणतीच स्तुती नाही, कोणतीच नकारात्मक ना, जे काही होतं सर्व गोष्टीपासून परमेश्वराने मला आरोग्य दिलं. हालेलुया. प्रभूला जोरदार त्याला वाजवून. आणि तेच परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करू इच्छितो. न्यू आयडेंटिटी, ओरिजिनल आयडेंटिटी. तेव्हा मी काय होतो, डुप्लिकेट होतो. जे लोक करतात आपण तसं करायचं, ते तसं असं त्यांनी ते केलं, मग आपण पण तसं करू. कारण आपल्याला माहित नाही आपण आपली क्षमता काय आहे, मी नक्की करण्यात कशाच ते बनलो गेलं मला माहित नाही. मग आपण काय करतो, बेस्ट इज डुप्लिकेशन. त्याच्यासारखं व्हावं, त्याच्यासारखं करू, मग तो यशस्वी झाला, आपण पण होऊ. नाही, माझी प्रत्येकाला परमेश्वराने विशिष्ट व्यक्ती बनवलेला आहे. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्ती इथे तुमच्यासारखा भूतकाळामध्ये कोणी नव्हता, आता या संपूर्ण पृथ्वीवर तुमच्यासारखं कोणी नाही, आणि भविष्यात सुद्धा या पृथ्वीवर तुमच्यासारखा कोणीच येणार नाही. हालेलुया. यू आर युनिक, यू आर स्पेशल. तुम्ही विशिष्ट आहात. तुमची जी ओळख आहे ती विशिष्ट आहे. तुमच्यासारखा दुसरा कोणीच या पृथ्वीवर, जे जुळे जन्माला येतात ते सुद्धा, त्यांच्यामध्ये सुद्धा काहीच साम्य नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या दृष्टीने ते विशिष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट आहे. मी त्याच्यासारखा ते नाही. आणि म्हणून परमेश्वराची योजना तुमच्यासाठी विशिष्ट आहे, वेगळी आहे. हालेलुया. हालेलुया. सिग्मंड फ्रॉइड ते फिलॉसॉफर आहेत, ते म्हणतात, व्यक्त न केलेल्या भावना कधीही मरणार नाही. त्यांना जिवंत गाडल्या गेल्या, त्या जिवंत गाडल्या गेल्या आहेत. त्यांना गप्प केले जाते, पण त्यांचा परिणाम व्यक्तीवर होत राहतो आणि कालांतराने अधिक कुरूप मार्गाने पुढे येते. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो की 15 वर्षाच्या त्या वयामध्ये परमेश्वराने मला माझ्या जीवनाची स्थिती दाखवली आणि त्यातून बाहेर काढली. परंतु कधी कधी हे असे आजार आहेत, प्रेज द लॉर्ड, जर तुमच्या हाताला लागलं किंवा तुमचं बोट कापलं तर ते तुम्ही डॉक्टरना जाऊन दाखवू शकता. डॉक्टरना ते दिसतं आणि त्याचा इलाज होऊ शकतो. परंतु आपल्या जीवनामध्ये असे अनेक, ज्याला आपण भावनिक, मानसिक समस्या आहेत, ज्या तुम्ही एक्सरे किंवा MRI काढा किंवा काही करा, त्याच्यामध्ये दिसत नाही. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही कशातून जात आहात हे डॉक्टरांना समजणार नाही, त्याचे औषध सुद्धा नाही. आणि म्हणून कदाचित वर्षानुवर्ष अशा गोष्टी आहेत ज्या आपण अंतःकरणामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत ना, ते साठलेले आहेत. आणि कधी कधी आपण जसं, ठीक आहे, आता मी प्रौढ झालो, आता मी माझं जीवन सांभाळून घेईन, आता मी माझ्या परीने
मग आपण दुसऱ्या गोष्टींचा सहारा घेतो, आपण व्यसनाकडे वळतो, आपण वाईट सवयींकडे वळतो, आपण मित्रांकडे वळतो, आणि आपण ऍडजस्टमेंट करतो जगण्यासाठी. हालेलुया. परंतु जे काही घडलेलं आहे, जसं आपल्याला आपण वाढलो आहोत ते आपल्याबरोबर राहणार आहेत. आणि मग न व्यक्त केलेल्या, ज्या व्यक्त करत नाही आपण भावना, त्या कधी मरत नाही, कालांतराने अधिक कुरूप मार्गाने पुढे येतात. अनएक्सप्रेस इमोशन्स विल नेव्हर डाय. की त्या वेळेला मी लहान असताना मला माझी इच्छा होती किंवा मला जे भावनिक मला काहीतरी व्यक्त करायचं होतं, परंतु भीतीपोटी किंवा कोणत्याही गोष्टीपोटी मी ते व्यक्त केलेलं नाही आणि दाबून ठेवलेलं आहे. आणि ते कधी आपल्याला मी विसरलो, परंतु कालांतराने त्या येतील आणि कधी कधी त्या आपल्या आपण मोठे होतो, प्रौढ होतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराचं प्रेम आपल्यासाठी किती महान आहे ना, परमेश्वराचं प्रेम. आणि हे वचन मला जणू काय आलं की मत्तई 7:9-11 परमेश्वर प्रभू हा प्रश्न विचारत आहे आपल्याला सर्वांना. प्रभू हा प्रश्न विचारत आहे, आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा तुमच्यामध्ये आहे का? प्रेज द लॉर्ड. आहे का असं कोणी? कधी ऐकले असं? मग येशू कशाला टाइमपास करतो असं? म्हणजे असं कोणी करत नाही. प्रेज द लॉर्ड. पण एकदा नाही, दोनदा येशू असं म्हणतो, 2 वेळा उदाहरण देऊन पण म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे शक्यच नाही असं कोणच, सर्वात दृष्ट जरी बाप असेल, आई असेल, ते सुद्धा की त्याच्या मुलाने मासा मागितला किंवा भाकर मागितली तर दगड असं देईल का? किंवा मासा मागितला तर त्याला साप देईल का? प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हणतो, मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती मोठ्या प्रमाणात चांगल्या देणग्या देईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशूला ठाऊक आहे, येशू काय वेड्यासारखं काही बोलत नाही, परंतु तुलना करत आहे की या जगामध्ये, आणि हे मी कशाला सांगत आहे की पुष्कळता म्हणजे तुम्ही विचार केला, खूप आपल्या डोक्यावर जोर देऊन जर विचार केला की कधी मी असं वडिलांना सांगितलंय आणि त्यांनी मला असं दिलंय का? म्हणजे मी भाकर मागितली होती, त्यांनी दगड दिला नाही, कोणालाच आठवणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण येशू म्हणतो की परमेश्वराच्या प्रेमाच्या तुलनेत या जगाचं प्रेम काहीच नाही. हालेलुया. येशूला हे सिद्ध करायचं आहे की मग तुम्ही जे सर्वात चांगल्यात चांगलं प्रेम आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आई वडिलांपासून, आपल्या नातेवाईक, आपले घरातील व्यक्ती यांच्यापासून जे काही प्रेम अनुभवलेलं आहे, ते ह्याच्या तुलनेत परमेश्वराचं प्रेम कितीतरी पटीने मोठं आहे. हालेलुया. आणि म्हणून तसं तुम्ही दृष्ट, म्हणजे तुम्ही चांगल्यात चांगले असताना तरी ते दृष्टच आहे देवाच्या प्रेमाच्या तुलनेत. हालेलुया. देवाच्या प्रेमाच्या तुलनेत आपलं सर्वात श्रेष्ठ प्रेम हे सुद्धा दृष्ट आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला ही आंतरिक आरोग्याची गरज आहे की जरी तुम्हाला आठवण नसेल तरी सुद्धा जे आपण अनुभवलेलं आहे, आपल्या आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले आजूबाजूची लोक, जी लोक आपल्या संपर्कात आली, जी आपल्या जीवनामध्ये आपल्या बालपणापासून आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्या जीवनाला स्पर्श केलेला आहे कोणत्याही रीतीने, आणि हे जे काही आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे ते त्यांच्या मार्फतच आलेलं आहे. हालेलुया. जरी आपल्याला आठवण येणार नाही, काही क्वचित असेल कदाचित आठवणी ज्या परमेश्वर ह्या प्रार्थनेमध्ये उजागर करेल. आठवणी येतील, खूप काही आठवणी येतील. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रभू काय सांगतो, आज जेव्हा आपण त्याच्याकडे मागणार आहोत तर परमेश्वर पिता किती जास्त तुम्हाला देणग्या देईल. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
तर आपलं म्हणजे आपण मनुष्य कसा बनलेला आहे ना, तर आपण 3 विभाग आहोत ना, आपल्यामध्ये 3 टप्पे आहेत आणि पुष्कळदा आपली समजूत काय आहे, आपण फक्त शरीर आहोत. प्रेज द लॉर्ड. शरीर. आणि आपण जास्त 90% किंवा 99% आपलं संपूर्ण लक्ष असतं ते आपल्या शरीरावरच. शरीर ठीकठाक ठेवायचं आहे, शरीराची काळजी घ्यायची, शरीर चांगलं दिसलं पाहिजे, शरीराचं आजार नसला पाहिजे, संपूर्ण लक्ष शरीरावर. परंतु जेव्हा परमेश्वराने माणसाला निर्माण केलं तर परमेश्वरासाठी सर्वात महत्वाचं आहे आत्मा. प्रेज द लॉर्ड. आत्मा. तर आपण 3 आहोत. शरीर जे आहे ते फक्त एक भांड आहे ना, भांड म्हणजे मातीचा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्यामध्ये आपला श्वास पवित्र आत्मा त्याने टाकला. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला सोल म्हणजे प्राण, आपलं मन परमेश्वराने दिलं आहे. हे मन जे आहे ते फक्त तुम्हाला म्हणजे माणसामध्येच हे आहे, विल पॉवर ज्याला म्हणतात, विचार करण्याची क्षमता. प्रेज द लॉर्ड. आणि हे आपल्याला जनावरांपासून वेगळं करतं. जनावर विचार करू शकत नाही, तर्क करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही ना, ते फक्त शरीरामध्ये आहे. परंतु आपल्यामध्ये काय आहे, आपल्यामध्ये मन आहे म्हणजे प्राण, सोल त्याला आपण म्हणतो. आपल्याला शरीर दिलेलं आहे आणि परमेश्वराचा आत्मा जो आपला आणि परमेश्वराचा संपर्क करतो. वी आर कनेक्टेड विथ गॉड. वाय? कारण परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये राहतो. हालेलुया. पण पुष्कळदा आपण फक्त आपल्याला जी चिंता आहे ती फक्त बाह्य या भांड म्हणजे जे भांड आहे मातीचं त्याच्यावर आपण जास्त लक्ष ठेवतो. आणि तिथे सांगितलेलं आहे की या बाहेरील भांड्याला म्हणजे मातीचं जे आहे त्याला काही इजा झाली, त्याला काही दुखापत झाली तर आपण त्याचा उपचार करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण ते स्पष्ट दिसतं आपल्याला. परंतु जो आपला प्राण आहे तिथे सुद्धा अनेक प्रकारचे आपल्याला दुखणं झालेलं आहे, आघात झालेले आहे. अनेक प्रकारे त्याच्यावर आपल्याला ना जणू काही इतरांपासून, विशिष्ट लोकांपासून आपल्याला तिथे खूप दुखापत झालेली आहे. परंतु ते आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला ते समजलं नाही आणि कदाचित आपण ते दाबून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्याही कारणामुळे ते आपल्यामध्ये साठलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. आणि विशेष करून जे आपण आपले नातेसंबंध, जे गोष्टी आपल्या नातेसंबंधामध्ये आपण पाहतो, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर आपल्याला नातं जोपासता येत नाही, सांभाळता येत नाही. का? कारण आपल्यामध्ये एक युद्ध सुरू आहे, आपल्या प्राण, आपल्या अंतःकरणामध्ये. हालेलुया. तर सकाळी सुद्धा आपल्याला फादरने सांगितलं की कॉन्शियस माइंड, कॉन्शियस म्हणजे जाणीव. ठीक आहे, मला खूप गोष्टी आठवण आहेत आणि मी समर्पण करू शकतो परमेश्वराला. पण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही आईच्या उदरामध्ये असताना 9 महिने जे तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता त्या वेळेपासून म्हणजे ज्या दिवशी तुमच्या आईच्या गर्भामध्ये गर्भधारण झालं त्या दिवसापासून आतापर्यंत जे काही तुमच्या जीवनामध्ये झालेला आहे, जो परिणाम तुमच्यावर झालेला आहे आईच्या उदरामध्ये असताना, त्या सर्वांचा रेकॉर्ड आहे. हालेलुया. आपल्याला तो आठवण नाही. आपल्याला तो आता मी तुम्हाला सांगितलं काय झालं होतं, 1 वर्षाचं असताना कोणती घटना घडली होती आठवण येत नाही. पण झालेलं आहे काय ते, पण आठवण नाही. परंतु ते कुठे आहे तर पूर्ण जाणीव. तर प्री कॉन्शियस आणि काही आहे जे अनकॉन्शियस. आणि ते जे चित्र दाखवलेलं आहे ना त्याला आपण काय म्हणतो त्याला, टायटॅनिक, आईसबर्ग.
आईसबर्ग. टायटॅनिक पिक्चर पाहिला असेल तर टायटॅनिक पिक्चर मध्ये तुम्हाला हिम खंड आईसबर्ग. तर टायटॅनिक इतकी मोठी जे जहाज होतं ते आदळलं आणि त्याचे 2 तुकडे झाले. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला सुद्धा जो म्हणजे चालवत होता टायटॅनिक, त्याला वाटलं की बर्फाचा छोटासा तुकडा आहे, तर असं होडी त्याला बाजूला करून टाकली. पण त्याला ठाऊक नव्हतं की जे दिसत आहे ते फक्त 5 ते 10% आहे. 90 ते 95% जो बर्फाचा तुकडा आहे तो पाण्याच्या खाली आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपलं सुद्धा मन असं आहे, कॉन्शियस माइंड 5 ते 10% जे आपल्याला आठवण आहे, ज्या आठवणी आहेत भूतकाळातील की काही घराचा पत्ता नंबर या आठवण आहे, रंग आठवण आहे, लोकांची चेहरे आठवण आहेत, हे सर्व किती फक्त 5 ते 10% आहे. पण तेवढंच मन नाही. मन किती विशाल आहे, तर तिथे प्री कॉन्शियस म्हणजे पूर्ण जाणीव. म्हणजे पूर्ण जाणीव म्हणजे काय, थोडस डोक्यावर ताण दिला की काही गोष्टी मग आठवतात. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण म्हणतो सबकॉन्शियस. म्हणजे थोडस हा व्यक्ती ह्याला कुणी पाहिलेला आहे आला, तर तो कुठून आला, पूर्ण जाणीव सबकॉन्शियस. पण काही गोष्टी आहेत ज्या आठवण येतच नाही. हालेलुया. आठवण येतच नाही, त्या काढलेल्या गेल्या आहेत, पण त्या आहेत, त्या पुसलेल्या नाही. त्या फॉरगॉटन नॉट फॉरगिव्हन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विसरलेले आहात, पण त्यांचं जणू काय त्याचा हिशोब झालेला नाही, त्या फिटलेल्या नाही, त्या कॅन्सल झालेल्या नाही, देवाणघेवाण झाली नाही, त्या जणू काय डीप फ्रीज मध्ये आहेत. आणि म्हणून काय होतं, अशा काही आठवणी आहेत, अनेक चांगल्या आठवणी असतील, आठवणी चांगल्या आपल्याला, पण काही दुःखद आठवणी आहेत ज्या आपल्या ना बेशुद्ध मनामध्ये, बेशुद्ध अनकॉन्शियस माइंडमध्ये खाली आहेत. परंतु आपण ती आठवण विसरलो आहोत, पण त्याची जखम आणि त्याचं जी वेदना आहे त्याचंही आपल्याला त्रास देत असतं. प्रेज द लॉर्ड. तशाच प्रकारची वाणी, तशाच प्रकारचं वागणं, तशाच प्रकारचे शब्द, तशाच ट्रिगर, ज्याला आपण ट्रिगर, प्रेशर कुकर ना, प्रेशर कुकर आपण पाहिलेलं आहे. प्रेशर कुकर मध्ये काय असतं, प्रेशर वाढलेलं असतं आणि मग थोडस तिकडे 1 सेकंड वाढलं की, आणि आपल्या जीवनामध्ये असंच असतं की ना राग येतो, सडनली टेम्पर, तोडफोड करतो किंवा ती पितो किंवा अरे काय झालं, अरे काय झालं, दुसऱ्या सकाळी सॉरी 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 चुकलं मला खूप कशाला मी बोललो, पश्चाताप होतो, अरे अरे मी असं नव्हतं काय वागायला पाहिजे, का माझ्या तोंडातून असं निघालं. त्या व्यक्तीलाच माहित नाही का झालं, का झालं. तो राग आताचा नाही किंवा ते जे तुम्ही केलं ते आताच नाही, तो फक्त एक ट्रिगर होता. प्रेज द लॉर्ड. एक शब्द जो बाळपणी तुम्ही सतत कदाचित ऐकत होता, वेळा तुला अक्कल नाही, ते विसरलो आपण. कदाचित शिक्षकांनी म्हटलेलं असेल, आई वडिलांनी सांगितलं असेल, त्यावेळी खूप राग यायचा, पण लहान आहे, बोलता येत नाही, काय साठवून ठेवलेला आहे. तो राग आहे, आता त्याचा हिशोब झालेला नाही, तो तिथे बेशुद्ध आहे. मग 10, 15, 20 वर्ष उठून गेली, आता पण झालं काय, तुला अक्कल नाही, अक्कल नाही, ट्रिगर. ते शब्द 20, 25, 30, 40, 50 वर्षापूर्वीचे शब्द तिकडे ट्रिगर करतात आणि तो जो राग बेशुद्ध मनामध्ये साठलेला आहे तो उसळतो आणि माणूस काही करून बसतो. प्रेज द लॉर्ड. अनकंट्रोल. अरे एवढंच कारण एवढंच होतं, काय झालं, एवढंच कारण, एवढंच बोललं, काहीतरी एवढंच बोललं, तुम्ही एवढंच बोलला, परंतु त्याचा खूप काही साठा, म्हणजे बारूद जे आपण म्हणतो ना, स्फोटक, ते बाळपणापासून किंवा तारुण्यामध्ये कुठेतरी ते दुःख ते साठवलेलं आहे. हालेलुया. आणि तो स्फोट आता आपल्या जीवनामध्ये तो कधीही होऊ शकतो. काही लोक असतात म्हणजे 50, 60, 80 वर्ष, रात्री एक लाईट चालू ठेवा, बंद करू नका,
नाही राहू दे, लाईट राहू दे. का नाही माहित नाही, मला ते लाईट लागतो, त्याशिवाय मला झोप लागत नाही. भीती आहे, पूर्ण अंधाराची भीती आहे. कशाला भीती नाही माहित नाही, पहिल्यापासून असं आहे, काहीतरी घडलेलं आहे, माहित नाही, आठवण येत नाही, पण तो परिणाम अजून नाही. हालेलुया. भीती आहे, काय झालंय आठवण नाही. तर बेशुद्ध मनामध्ये आहे, परंतु समजा तो लाईट बंद झाला तर मला राहणार नाही. कारण आठवण नक्की काय झालं ती आठवण नाही, परंतु ती जी भीती दडलेली आहे, कदाचित 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं असताना, 10 वर्षाचं असताना ती जी भीती मनामध्ये तेव्हा शिरली, ती आतापर्यंत आहे. हालेलुया. हालेलुया. ते सर्व गोष्टींपासून परमेश्वर आपल्याला मुक्त करू इच्छितो. भीती, स्वीकार्य इच्छा, हिंसक हेतू, तर्कहीन इच्छा, अनैतिक आग्रह, स्वार्थी गरजा, लाजिरवाणे अनुभव आणि क्लेशकारक अनुभव. प्रेज द लॉर्ड. अशा रीतीने ते बाहेर पडत असतात. तर 3 गोष्टी, प्रामुख्याने 3 गोष्टीमुळे आपल्याला, म्हणजे आपण आंतरिक आजार म्हणू शकतो. आंतरिक आजार प्रामुख्याने 3 गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मी जे पाहिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये, आणि मी अनेक वर्षापासून आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये येतो, सर्वात प्रामुख्याने कशासाठी आपण आंतरिक आरोग्य म्हणजे आजार, आणि त्या एका शब्दामध्ये, म्हणजे एकच शब्द मी सांगतो, प्रेमाचा अभाव. हालेलुया. 90%, 99% जी समस्या आहेत, आंतरिक ज्या समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, प्रेमाचा अभाव. कारण मला पर्याप्त प्रेम मिळालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. जे प्रेम मी अनुभव केलं पाहिजे होतं ते मला मिळालेलं नाही. आणि परमेश्वराने माणसाला, तुम्हाला मला प्रेमासाठी निर्माण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माणूस भाकरीने शिवाय किंवा घर नसेल, कपडे नसतील जगू शकतो, परंतु त्याच्यावर कोणी प्रेम करणार नसेल तर तो जास्ती वेळ जगू शकत नाही. हालेलुया. कारण ही आपली सर्वात मूलभूत गरज काय आहे? प्रेम. ज्या व्यक्तीवर प्रेम केलं गेलेलं आहे, ज्या व्यक्तीने प्रेम अनुभवलेलं आहे, तोच इतरांवर प्रेम करू शकतो. आणि म्हणून, आणि कालांतराने आपण पाहिलं तर आज या जगाची सर्वात मोठी समस्या आहे की आपल्यावर प्रेम करणारे व्यक्ती कमी होत चाललेले आहेत. आज आई वडील व्यस्त आहेत आणि मग मोबाईल फोन याने आपला अर्धा वेळ घालून टाकलेला आहे. आणि म्हणून वेळच नाही, अभाव. आणि मग हा प्रेमाचा अभाव आहे, तो भरून काढण्यासाठी आपण अनेक गोष्टींकडे लागतो. प्रेज द लॉर्ड. आपण ते व्यसन आणि सर्व गोष्टींचा आपण सहारा घेतो. कशासाठी? कारण ती पोकळी आहे. आणि मग मी ते मिळवण्यासाठी मी दुसऱ्या मार्गाने, म्हणजे वाईट गोष्टींच्या आहारी जातो, व्यसनांच्या आहारी जातो. का? कारण परमेश्वराने आपल्याला प्रेमासाठी आणि प्रेमाने निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड. दुसरं कारण दुःखद आठवणी. आपल्याला हे जे पहिलं म्हणजे आपल्याला पर्याप्त प्रेम मिळालेलं नाही, त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या. दुसरं, जी लोक आपल्या संपर्कात आलेली आहेत, कदाचित आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये असू शकतात, कदाचित आपले स्वतःचे आई वडील असू शकतात, भाऊ बहिणी, मित्र, आपल्या घरात वावरणारे, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे आपल्या संपर्कात आले, घरातील कामगार, शाळेतील शिक्षक, कोणी नाही, ज्यांच्या सहवासात आपण आलो, त्यांनी दिलेले आपल्याला वेदना किंवा जखमा. त्या जखमा कोणत्या? प्रामुख्याने जखमा म्हणजे शब्दाने. आणि काही वेळा त्यांचा स्पर्श, वाईट स्पर्श, चुकीचा स्पर्श, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या भावना दुखवलेल्या आहेत, आपल्याला इजा किंवा आपल्यावर परिणाम झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित आपण ती घटना विसरलेलो आहोत, पण ती जखम अजूनही आहे. ते शब्द
किंवा सर्वांसमोर आपल्याला अपमानित करण्यात आलेला आहे. आपली चूक नसताना आपल्याला मारहाण करण्यात आलेली आहे. सतत आपल्याला कोणत्या तरी नावाने कोणी टोपण नावाने चिडवत आलेलं आहे. कोणाच आवडत नाही, कोणालाच ते आवडत नाही. परंतु आपण छोटे होतो, आपण लहान होतो, आपण प्रतिकार करू शकत नव्हतो, आपण काहीच बोलत नव्हतो. मग काय केलेलं आहे, तो राग साठवलेला आहे. आणि आता तो काळांतराने काय होतं, ती वेदना बाहेर पडते. आणि मग आपण आता जे आपले लोक आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्यावर आपण तो जणू काय राग पाखड असतो. प्रेज द लॉर्ड. आणि भीती, तुम्ही मला भीती, लहान असताना पेरलेली भीती. आता आपण प्रौढ झालो तरी सुद्धा काही लोकांना पाणी नको नको किंवा बिल्डिंग उभे नको, मला भीती वाटते. कशाला? फोबिया. गुगलवर गेला तर 3600 पेक्षा जास्त फोबियाज आहेत. झुरळ, आता इकडे झुरळ लावला तर अर्धे लोक पडून जातात. कशाला असं माहित नाही, पण ती दडलेलं आहे ना, भीती. आणि अनेकदा आपल्या आणि कोणी ती टाकलेली आहे. कदाचित आपल्या आजूबाजूचे आपले सर्वात प्रियजन ते कधी कधी असं कसे तसं होईल, तुझं काहीच होणार नाही, तुझं गेलं आयुष्य, तू हे सैतान आहे. अनेकदा आपण मस्करीमध्ये लोक बोलतो, पण ते परिणाम होतो. प्रेज द लॉर्ड. एकदम गाढव मग आपल्या मनामध्ये ते सुरू लागतं, होय मी गाढवच आहे, आणि माणसाने वागू लागतो. प्रेज द लॉर्ड. तर अनेक प्रकारची भीती. तिकडे जाऊ नको रात्री, त्या झाडाखाली खूप बसतो. माणूस आता 70-80 वर्ष झाला तो झाडाखाली कधी जाणारच नाही. ते तेव्हा सांगितलं, पण त्याचा परिणाम आताही आपल्यावर आहे. आपण बंधनात आहोत. हालेलुया, हालेलुया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काही कारण आहेत. प्रेम न केलेले अनुभव, विशेष प्रामुख्याने. आणि म्हणून मी विशेषतः जे आई वडील आहेत त्यांना मी वारंवार सांगत असतो की असे शब्द किंवा कधीच ते परिणाम करतात. तुमचा शब्द हा खूप त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून कधीही नकारात्मक शब्द किंवा तसे वापरू नका. तर तलवारीने केलेला घाव बरा होतो, पण जिभेने केलेली जखम लवकर बरी होत नाही. प्रेज द लॉर्ड. नकाराची भावना, आघात, नकारात्मक भावना, जखमी भावना, वडिलोपार्जित कारणे, काही आपल्या भूतकाळामध्ये कुटुंबामध्ये झालेल्या गोष्टी त्यांचा सुद्धा परिणाम होतो. आणि सैतानी कारणे सुद्धा आहेत. सैतानी कारणे कधी कधी आपण आपल्या कुटुंबातील लोक किंवा आपण चुकीच्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि चुकीच्या गोष्टी परमेश्वराला सोडून दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आंतरिक किंवा आध्यात्मिक समस्या निर्माण होऊ शकतात. खूप मोठी यादी आहे तरी पण. तर म्हणजे काय दिसतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये समस्या. तर काही लोकांना खूप अतिशय लाज वाटते. जसं मी तुम्हाला की पुढे बोलणे, नाही मला लाज वाटते, मी करू नाही शकत, मला नाही जमणार आहे. तर कशामुळे, का हे असं आहे, कधीपासून असं मला वाटू लागलं, लाजणं. भीती, परीक्षेची भीती, रोग होईल, हे होईल, ते होईल, प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, अनेक प्रकारचे ना, भूत, सैतान, जादूगर, चिटकी, भिकारी, अनोळखी व्यक्ती, वाहन चालवणे, अनेक प्रकारचे भीती. प्रेज द लॉर्ड. मी लहान असताना तेव्हा टीव्हीवर एक सिरियल यायचं, विक्रम और बेताल. मी तुम्हाला सांगतो, तो सिरियल सुरू झाला आणि माझ्या भावाने ते बघायचं, पण मी कोणाला सांगितलं नाही. परंतु त्या वेळेला मी घरातून पडून जायचो. प्रेज द लॉर्ड. इतकं माहित नाही, वेगळंच काय. आता जेव्हा बघतो तर हसायला येते. म्हणजे तो बेताल जो आहे त्याला बघितलं तर हसायला येते.
म्हणून तेव्हा ते असं जणू काय ना, पण परमेश्वराने ते बंधनातून मुक्त केलं. प्रेज द लॉर्ड. पण अशा प्रकारे आपल्या जीवनावर ना परिणाम होत असतो, आपल्या मुलांवर परिणाम होत असतात. तर आपल्याला सांभाळायचं आहे या सर्व गोष्टी. चिंता हे लक्षण आहे की आपल्यामध्ये काहीतरी समस्या आहे. सतत चिंता, भविष्यातील परिणामांची, अनावश्यक काळजी किंवा तुलनेने कायमस्वरूपी अस्वस्थता, भीती ना, म्हणजे जिथे गरज नाही तिथे सुद्धा होईल का, जाईल का, पोचेल का, पोचला असेल का, येईल का, होईल पण कंटिन्यूस, म्हणजे काहीतरी ही लक्षण आहे की काहीतरी समस्या आहे. सतत दुःख आणि त्यावर मात करण्यास येणारी अडचण ना. ठीक आहे, दुःख होतं, परंतु काही लोक ते धरून संपलं, आता काहीच नाही. एकटेपणाची भावना, माझ्याकडे कोणी नाही, किंवा गर्दीमध्ये ना भीती वाटणे, फोबिया, क्षुल्लक गोष्टी संबंधित निराधार किंवा अवास्तव भीती आहे. जसं की मी बंद खोलीत बसण्यास त्रास होणे, अनेक प्रकारच्या भीती. मी कशासाठी, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, मी कशासाठी चांगला नाही, मी काहीच करू शकत नाही, हे मला जमणार नाही, हे लक्षण आहे. कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. अनेकदा आपण कोणी वडिलांना वेळ नाही, आईला वेळ नाही, त्यांना वेळ नाही, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. सर्व लोक माझा द्वेष करतात, कोणालाच मी आवडत नाही, मित्र नाही, सर्व माझ्या विरोधात विनाकारण उभे आहेत, अशी जाणीव होत त्या व्यक्तीला. असं सतत आपल्याला ही जाणीव होत राहते. कुठे गेलं आपण आनंदी होऊ शकत नाही ना, आपण आनंद व्यक्त करत, कारण सतत ही भावना आपल्यामध्ये असते, कारण ती आपल्या बरोबर आलेली आहे लहानपणापासून. मुडी स्वभाव, मूड सडनली बदलतो. आता खूप खुश होता, सडनली काय झालं माहिती, मला स्पर्श करू नका ना, इतरांना सहजपणे जखमी, काही लोकांचं असतं. कारण काही स्पर्श आपल्याला जे मिळाले आहे ते वाईट स्पर्श होते, आणि म्हणून आता आपल्याला असं वाटतं की सर्वच लोक वाईट, सर्वच. कधी कधी आपल्याला विशेष करून तारुण्यामध्ये किंवा लहानपणी आपल्या शरीराला पण स्पर्श केलेला आहे, आणि म्हणून ती जखम आहे, आणि आता आपल्याला वाटतं की नको, हे सर्व वाईट आहे, सर्व मला ते आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. अति आत्मविश्वासाचा अभाव, ओव्हर कॉन्फिडन्स किंवा नो कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, स्टेजचं भय, तोत्रे बोलणे, अनेक आहेत गोष्टी. प्रेज द लॉर्ड. लैंगिक समस्या आहे, त्याच्यामुळे सुद्धा ना आपल्याला पती पत्नीमध्ये त्यांना हे होत नाही, आनंद घेता येत नाही वैवाहिक जीवनाचा. कशामुळे? कारण काहीतरी अडथळे आहे, काहीतरी जखम आहे, काहीतरी आठवणी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पूर्णपणे आपल्या स्वतःला एकमेकाला देता येत नाही. निद्रानाश, काही लोकांना झोप येत नाही, जास्त झोप येणे, नेहमी थकल्यासारखे वाटते, कारण भयानक स्वप्ने, सतत ना स्वप्न पडतात, कमी एकाग्रता, कमी स्मरणशक्ती, आठवण कमी राहणे, खाण्याचे विकार जसे की कमी खाणे, हे सर्व म्हणजे मी कशासाठी सांगत आहे की या सर्व चिन्ह आहे की आपल्यामध्ये कुठेतरी हा आजार आहे किंवा आपल्याला आंतरिक आरोग्याची गरज आहे. मुले, जोडीदार, पालक यांच्याशी संवाद साधण्यास असमर्थ, आपल्याला बोलता येत नाही, आपण व्यक्त करू शकत नाही स्वतःला. सिद्धतेची कल्पना किंवा दृष्टिकोन जो बहुधा अवास्तव किंवा अशक्य आहे, की खूप वेगवेगळ्या म्हणजे इच्छा ज्या कधीच म्हणजे काल्पनिक, ज्या पूर्ण आपण करू शकत नाही किंवा होऊ शकत नाही, परंतु अशा खूप विचार किंवा इच्छा आपण बाळगतो. असुरक्षिततेची भावना,
ना सतत काय होईल माझं, काय होईल, भविष्य काय होईल. आता काही हे जे आहे ते आपण सोसत आहोत. काही परिणाम असे आहेत ज्याच्यामुळे आपण पापामध्ये किंवा ह्या गोष्टी आपल्याला मग व्यसनाकडे पुढे ढकलतात. प्रेज लॉर्ड. मग ही समस्या आहे, हा प्रॉब्लेम आहे की आपण ठीक आहे, आपण सोसत आहोत या सर्व गोष्टी, तिथपर्यंत तरी ठीक आहे. पण कधी कधी मग आपण ह्या सर्व जे गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे आपण या वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ लागतो. आणि ते कशाला जाऊ लागतो? कारण त्याचं सुद्धा कारण तेच आहे, आपण पापी किंवा पापाची सवय किंवा एक वाईट सवय आपल्या जीवनामध्ये आलेली आहे. कशामुळे आलेली आहे? कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, मला जे हवं होतं की माणसाची जी गरज आहे ती मला मिळालेली नाही. मग ते मिळालं नाही, मग ते मी दुसऱ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. कारण माणूस प्रेमाशिवाय राहू शकत नाही. आणि जेव्हा ते मला जे माझं हक्काचं आहे, जे मला मिळायला पाहिजे होतं ते मला मिळालेलं नाही, स्वाभाविकरित्या मिळालं नाही, मग त्यामुळे मी वाईट किंवा चुकीच्या मार्गाने ते हासिल करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. तर प्रलोभने तुम्ही संमती देता तेव्हा तुम्ही दोषी असता. म्हणजे आपण सोचतो, परंतु आपण मग त्या प्रलोभनांना त्यांच्या बली पडतो किंवा आपण त्या मोहाच्या आहारी जातो आणि मग ते पाप घडतं. नैराश्यामुळे आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे नैराश्य आहे, आपण दुःखी आहोत, परंतु पापाकडे केव्हा वळते? जेव्हा मग आपण आत्महत्येची लोक विचार करू लागतात. ते पाप आहे. अशक्य किंवा असंभव गोष्टींची चुकीची कल्पना म्हणजे फॅन्टसीज ज्याला आपण म्हणतो. म्हणजे अशी इच्छा आहे की जी पूर्ण होऊ शकत नाही, कोणीच ती पूर्ण करू शकत नाही, परंतु आपल्याला तो मोह होतो की मला असं जीवन हवं आहे, मला अशी व्यक्ती हवी आहे, मला असं जे काल्पनिक आहे पण ते अस्तित्वात नाही. सुसायडल टेंडन्सी, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती सतत, की कोणच माझ्या प्रेम करत नाही. मग हा विचार जो आहे तो आपल्याला पापाकडे नेत आहे की मग हे जीवन संपवायला पाहिजे. गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग, चुकीचे अर्थ लावणे. म्हणजे जरी आपण कोणी चांगलं बोललं तरी आपण त्यातून काहीतरी नाही, तसं नाही, मला वाटतं तू असंच तसंच. गैरसमज, चुकीचा अर्थ लावणे, ते वाईट आहे, ती सवय वाईट आहे. इतर लोकांवर विश्वास नसणे किंवा नेहमी लोकांवर संशय घेणे, विशेष करून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कधी कधी आपण विनाकारण संशय घेतो. आता संशय कुठून आलेला आहे? कारण मला जे हवं होतं ते मला मिळालेलं नाही, मग दुसऱ्याचा आनंद मला पाहवत नाही. मग नाही, हा कसा एवढा आनंदी, हा कसा एवढा संतुष्ट, काहीतरी आहे, दुसऱ्याचं बघवत नाही, ते चुकीचं आहे. हालेलुया. कारण मी तृप्त नाही, मग दुसरे जेव्हा आनंदी दिसतात तर मला ते सोसत नाही. संशय, स्वतःबद्दल वाईट वाटणे सतत. अनेक लोक सांगतात माझं असं होतं, तुम्हाला काय नाही, माझे प्रॉब्लेम असे आहे, माझं जीवनामध्ये असं, माझं असं, तुम्ही तुमचं चांगलं आहे, आमचं असं होतं, माझा नवरा असा आहे, माझे आई वडील असे होते, तसं होतं ना. आपण गोळा करतो, चुकीचं आहे. मोह, इन्फॅच्युएशन, म्हणजे पुन्हा एकदा स्वप्न पाहणे, खूप मोठी मोठी स्वप्न पाहणे. प्राणी किंवा वस्तूंबद्दल अवास्तव प्रेम, चुकीचं आहे. म्हणजे आपण सर्व लोक वाईट आहेत, कुत्रा चांगला आहे माझा, तो विश्वसनीय आहे, आणि मग जीवापार कुठेतरी चुकीचं आहे. तसं नसलं पाहिजे ना. आपला संबंध आपल्या लोकांशी आला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला जनावरांसाठी बनवलेलं नाही, ठीक आहे, ते आवडतात, पण अतिशय त्यांच्या प्रती प्रेम. तापट स्वभाव किंवा वाईट स्वभाव आणि क्रोध, अति, टेम्पर, लुझिंग कंट्रोल, लुझिंग टेम्पर,
ते पाप. म्हणजे ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, हे जे आपल्या जीवनामध्ये घडलेलं आहे, त्यात आपल्याला पाप करण्यासाठी भाग पाडत आहे. तर कोणत्या प्रकारची पाप आहे? अनेकदा पुन्हा एकदा मी सांगतो, हे सर्व जे आहेत त्यांचं मूळ कारण एकच आहे, प्रेमाचा अभाव. प्रेमाचा अभाव. जर आपण एकमेकांवर, आणि म्हणून आपण परमेश्वराचं प्रेम अनुभव करण्यासाठी आलेलो आहोत. कारण आपल्याकडे नाही, आपण इतरांना काय देणार? मीच भिकारी आहे, माझ्याकडेच 50 रुपये नाही, तर मी तुम्हाला 10 रुपये कसे देणार? माझे जर 50 रुपये असतील तर त्यातून मी तुम्हाला 10 रुपये देऊ शकतो. जर आई वडिलांकडे 100 रुपये असतील तर मुलाबाळांना 50 रुपये देऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. पण आई वडिलांनीच अनुभव केलेला नाही प्रेम, मग ते मुलाबाळांना कुठून देणार? आणि तो अभाव असल्या कारणाने मग आपल्या जीवनामध्ये हे सर्व पापवृत्ती येतात. मत्सर, जेलसी, मत्सर म्हणजे मला मिळालं नाही, त्याला का मिळालं? तो कसा आनंदी? मत्सर. अभिमान, गर्व ना, माझ्याकडे आहे, मला सर्व काय माहिती आहे. अभिमान. द्वेष. पुन्हा एकदा इतरांचं चांगलं मला पाहत नाही, कारण मी उपाशी आहे आणि तो आनंदी आहे. मग द्वेष. अक्षमा, तुटलेले नाते, प्रेमाखातर सर्व काही प्रेमा. देव आणि दंडाधिकारी शिकवणुकीबद्दल अवाज्ञा म्हणजे परमेश्वराचं आज्ञा न मानणे. प्रार्थना करण्यात अडचण, प्रार्थनाहीनता, म्हणजे आपण प्रार्थना करण्याचं सोडून देतो. हे सर्व परिणाम आहेत जे आपल्याला दिसतात आपल्या जीवनामध्ये. देवावर विश्वास ठेवण्यास अडचण. अनेकदा म्हणजे काय, जेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर पिता प्रेमळ आहे, परमेश्वर पिता ना आपल्यावर खूप प्रेम करतो, परंतु आपल्या मनामध्ये काय आहे? पिता. पिता हा शब्द जेव्हा आपण ऐकतो, मग आपल्याला आपल्या वडिलांची आठवण येते. पण माझे वडील तर असे होते, ते आम्हाला दारू पिऊन खूप मारायचे, घरामध्ये आईला मारायचे, पैसे देत नाही, हे करत नाही, ते करत. मग ती आठवण येते आणि मग आपल्याला खूप कठीण होतं की पिता प्रेम करतो, शक्यच नाही. मग आपलं परमेश्वरावर भरोसा किंवा परमेश्वरावर पिता म्हणून विश्वास ठेवणे आपल्याला कठीण जाते, अडचण होते. हालेलुया. निंदा करणे किंवा गपशप किंवा इतरांबद्दल वाईट बोलणे करणे आणि अफवा पसरवणे, ही सर्व चिन्ह आहे. हताशपणा, निराशा, पश्चाताप आणि परिवर्तन करण्यात अडचण, मागील पापांबद्दल दुःख नाही ना, कठोर बनतो आपण, आपलं अंतःकरण कठोर बनते. पश्चाताप करण्यास सहसा लोक तयार होत नाही. अनेक जण आपल्याला अनुभव आहे, रिट्रीटला या, मला काय गरज, मी चांगला आहे, मला काय रिट्रीटची गरज, आपण असं म्हणतो. मला काय गरज आहे, मी काय वाईट करतो का, मला काय गरज, मी चांगला माणूस आहे. कठोर. बडाई मारणे, जुगार, तंबाखू, दारू, मादक पदार्थांचे व्यसन. पुन्हा कशासाठी? कारण ती पोकळी आहे, रिकामी जागा आहे, आणि ती पोकळी कशी भरायची? मग आपण ह्या सर्व गोष्टींकडे जातो ना. व्यसन, वासना, हस्तमैथुन आणि सर्व लैंगिक क्रूरता, दुःख, पुरुषत्व आणि सर्व लैंगिक समस्या आपण आपल्या जीवनामध्ये. आरोप करणे, स्वतःचे औचित्य साधणे म्हणजे स्वतःबद्दल आपण मी चांगला, मी बरोबर आहे, दुसरे सर्व चुकीचे आहे. एखाद्यावर हिंसाचार किंवा वेदना देणे. खादाडपणा, अति खाणे सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम आहे, आपल्याला ठाऊक नाही, परंतु ज्याप्रमाणे ते सुद्धा एक लक्षण आहे आणि ते पाप आहे. अति खाणे काय? पण ते कशाचं लक्षण आहे? की काहीतरी कमतरता आहे माझ्या अंतःकरणामध्ये, ती भरण्याचं. मग काही लोक खाण्याने किंवा मादक पदार्थ किंवा कोणतं अश्लील चित्र किंवा मोबाईल किंवा ह्या गोष्टींनी ते भरण्याचा प्रयत्न करतात. आळशीपणा आणि गोष्टी पुढे ढकलणे. आळशीपणा
निंदा, निंदनीय विचार, लालसा किंवा लोभ, आणि मग सैतानी प्रवृत्ती, आपण दुसऱ्या गोष्टी सैतानाच्या म्हणजे काळी जादू टोणा करणे, या सर्व गोष्टीमध्ये आपण शिरतो. खोटे बोलणे किंवा मानसिक सवयीचे खोटारडा. म्हणजे कधी कधी हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. कधी काही लोकांना जाणीव सुद्धा नसते की आपण उत्स्फूर्तपणे खोटं बोलतो. फोन आला, हा मम्मी आहे का, सांग मी नाही. मम्मी नाही घरामध्ये, समोर मम्मी बसलेली आहे, डॅडी बसले, मी नाही, बाहेर गेले, बाहेर. पोचले का तुम्ही, हा आत्ता बस मी स्टेशनवर आहे, तुम्ही घरीच आहात. पण पटकन आपण उत्स्फूर्तपणे ना, सवय कुठून आली असं नसलं पाहिजे, परंतु आपण ती सवय पडलेली आहे. मी त्याचा ते माझ्या जीवनामध्ये जणू काही मी त्या बंधनामध्ये आहे, पण मला कळत सुद्धा नाही की मी उत्स्फूर्तपणे खोटं बोलतो आणि त्याची मला जाणीव सुद्धा होत नाही. ही समस्या आहे. प्रेज लॉर्ड. उधळपट्टी, विलासी, पैसे राहतच नाही. आणि आम्ही खूप ट्राय करतो, पैसे, पगार 2 लाख रुपये आहे, पण महिना संपला की संपले पैसे. समस्या आहे का, ही वाईट सवय आहे. मालमत्ता नष्ट करणे, कोणाच्या घरी जा किंवा ट्रेनमध्ये बसलं तर आपण खुरडणार, फाडणार, सवय असते काही लोकांना. नाही असंच माहित नाही, मला बसलं की मला काहीतरी होते, रंग काढायचा किंवा काहीतरी तोडायचं. लुटणे किंवा चोरी करणे. चोरी करणे, ऑफिसमध्ये आपण जातो आणि काही पेन आहे ते चला आपलंच, तर ती सवय आहे, आपल्याला जाणीव सुद्धा नाही. ते ऑफिसचं आहे, ते कामावरचं आहे, ते आपलं नाही, पण आपण उचलून आणतो, परवानगी घेत नाही. असंच हे आमचंच, कागद आमची, पेपर आमचा, हे सर्व आपण बंधनामध्ये आहोत. अंमली पदार्थ, पैसे, लैंगिक संबंधांचं व्यसन, सर्व सिनफुल नेचर. म्हणजे ह्यामुळे कशामुळे झालेलं आहे हे, कारण आपल्या भूतकाळामध्ये आपल्याला काहीतरी आपल्यावर परिणाम झालेला आहे, काहीतरी आघात झालेला आहे, काहीतरी आपल्याला आपण कोणत्या तरी त्या प्रसंगातून गेलेलो आहोत, त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. बेजबाबदारपणा, जबाबदारी घेण्यास आपण लोटतो. नियतिवादावर विश्वास ठेवणे, विध्वंस, अत्याचार, सामाजिक वर्तन, दहशतवाद, हत्या, नरसंहार, म्हणजे हे सर्व अति कदाचित आपल्या जीवनामध्ये नसतील, परंतु हे सर्व आहे. तर हे कशा सांगण्यासाठी की कदाचित आपल्याला आढळून येईल आपल्या जीवनामध्ये यातील काही गोष्टी आहेत किंवा घडलेल्या आहेत किंवा आपण ह्याच्या बळी पडलेलो आहोत आणि त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर कशा प्रकारे आपण ह्यातून मुक्त होणार, काय करावं लागेल? पहिली गोष्ट, जीवनाच्या मागील टप्प्यांकडे येशू सोबत चाल. येशू, केवळ फक्त येशूच आपल्याला आंतरिक आरोग्य देऊ शकतो, दुसरं कोणी नाही. का? कारण येशूच, ज्याला वेळेचं बंधन नाही, तो आपल्या भूतकाळात जाऊ शकतो, आपल्या वर्तमान काळामध्ये आणि आपल्या भविष्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि येशू बायबलमध्ये लिहिलेला आहे की तो तोच आहे जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. त्याला वेळेचं बंधन आहे. म्हणून आज आपण काय करणार आहोत? प्रभूला विनंती करणार आहोत की प्रभू, मी किंवा कोणीही व्यक्ती माझ्या भूतकाळामध्ये जाऊन ज्या घटना घडल्या, जे प्रसंग झालेले आहेत, त्यातून मला मुक्त करू शकत. ते कोणीच आरोग्य तिथे देऊ शकत नाही, केवळ तूच जाऊ शकतो त्या ठिकाणी, त्या वेळेमध्ये, आणि मला त्या गोष्टीतून तू मुक्त करू शकतोस. हालेलुया. ती आठवण आज आपण येशूला समर्पित करणार आहोत. कदाचित या प्रार्थनेच्या वेळी तुम्हाला तशा आठवणी येतील ज्या कधीच आलेल्या नाही, आणि मग त्या टप्प्यावर येशूला आपण आणणार आहोत आणि येशू तिथे त्याचा स्पर्श देऊन आरोग्य देणार आहे आणि तुम्हाला मुक्त करणार आहे, आणि मग तिथून ते प्रेम तुमच्या जीवनामध्ये वाहणार आहे. हालेलुया. तर पहिली गोष्ट, येशूला परवानगी द्यायची आहे की प्रभू येशू, मी विनंती करतो की तू माझ्या भूतकाळामध्ये, माझ्या त्या जीवनाच्या टप्प्यांवर, जिथे जिथे
त्या घटना घडल्या तिथे तू ये. दुसरं, आपल्याला क्षमा करण्यास तयार व्हावं लागतं. प्रेज द लॉर्ड. बिनशर्त क्षमा. आणि ते सुंदर उदाहरण आहे जुन्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये. योसेफ, जुन्या काळामध्ये योसेफचं उदाहरण आहे. प्रेज द लॉर्ड. बिनशर्त क्षमा करणे. आणि आपण त्याच्या जीवनामध्ये आंतरिक आरोग्याचं उदाहरण पाहतो. त्याला त्याच्या भावाने विकलं, मग त्याच्यावर अत्याचार झाला, त्याच्यावर खोटे आरोप झाले आणि त्याला बंदीगृहात टाकण्यात आलं आणि जणू काय तो विसरला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि हे सर्व त्याने सोचलं, सर्व काही त्याच्या अंतःकरणामध्ये साठलेलं होतं. आणि एके दिवशी त्याचे भाऊ त्याच्या समोर, तेव्हा तो इजिप्तचा सेनापती झालेला होता आणि त्याचे भाऊ त्याच्या समोर उभे होते. आता त्याच्या हातामध्ये सामर्थ्य होतं ना, की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुमच्यामुळे माझी किती वर्ष मी हाल, अपेष्टा, दुःख सोसलं तुमच्या कारणामुळे. आणि तो जणू काय बदला घेऊ शकला असता. प्रेज द लॉर्ड. परंतु एक सुंदर वाक्य तिथे म्हणतो, तुम्ही जे केलं ते चांगल्यासाठी केलं. हालेलुया. भीती बाळगू नका. तुम्ही जे केलं ते परमेश्वरने त्याच्या चांगल्यासाठी वापरलेलं आहे. जर तुम्ही मला विकलं नसतं किंवा तुमच्यामुळे माझ्यावरती पाळी आली नसती तर मी आज इथे पोचलो नसतो. आणि तो म्हणतो की त्यामुळे परमेश्वराने केवळ मलाच नाही, माझ्या कुटुंबालाच नाही, संपूर्ण देशाला वाचवण्यासाठी मला तुमच्या अगोदर पाठवलं. हालेलुया. म्हणजे क्षमा करा. का माझ्या जीवनामध्ये हा व्यक्ती असा आला, का मला असा पती किंवा का माझ्या जीवनाचे वडील मला लाभले, ज्यांनी किती आमचे हाल केले. मी त्यांना क्षमा करतो, कारण त्यांच्यामुळे आज मला परमेश्वराचा प्रेमाचा अनुभव आहे की त्यांच्या काहीतरी चांगलं होतं. हालेलुया. असं नाही परमेश्वर डोळे बंद करून होता, नाही, परमेश्वराला जाणीव होती, परंतु परमेश्वराचं कार्य होतं. आणि म्हणून क्षमा करा. पण का नाही, का विचारूच नका. जे काही झालं परमेश्वर त्याचा चांगल्यासाठी वापर करतात. हालेलुया. आंतरिक आरोग्य, आराधना अशा व्यक्तीच्या नेतृत्वात ना, म्हणजे आपण विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर राहणार आहे आणि तो आपल्याला आरोग्य देणार आहे. तो विशिष्ट ही प्रार्थना आपण त्यामध्ये सहभागी व्हायचा आहे. आणि कायम आंतरिक आरोग्य म्हणजे आता इथे संपल्यानंतर संपलं नाही, तर इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. हे चालू राहणार आहे. असं नाही की आता संपलं, नाही. परमेश्वर आपल्या जीवनावर टप्प्याटप्प्याने आंतरिक आरोग्य कार्य होत राहणार आहे. हालेलुया. मुक्ती आणि संरक्षणासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि मग इन्फिलिंग आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सर्वांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणार आहोत. अशासाठी की तुम्हाला जर असा एखादा अनुभव असेल की तुमच्या वडिलांनी, आईने किंवा कोणी तुम्हाला तुमच्यावर प्रेम केलं नाही, तर जणू परमेश्वर तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आज तो प्रेमाचा अनुभव देणार आहे. तर हे एक चिन्हात्मक आपण इन्फिलिंग प्रार्थना करणार आहोत. आणि मग शेवटी आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर थोडक्यात 5 मिनिट काही वचन आहेत की परमेश्वर तुमचं भलं, तुमची उन्नती, तुमचं चांगलं योजित आहे. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 14 वचन 1, तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका. येशू म्हणतो, तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका. परमेश्वर नियंत्रणात आहे. परमेश्वर सर्व गोष्टीचं नियंत्रण आहे परमेश्वरावर. आणि म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊ नका. जे काही होत आहे, झालेलं आहे, परमेश्वर नियंत्रित आहे. स्तोत्र 34:18, स्तोत्र 34:18, देव तुटलेल्या मनाच्या जवळ आहे. तर मी असा आहे कारण परमेश्वर तुमच्या अधिक जवळ आहे. आपली अशी स्थिती असेल, चांगलं आहे, कारण परमेश्वर अशाच लोकांच्या जवळ असतो. आज तो तुमच्या अधिक जवळ येऊन तुम्हाला स्पर्श करून जी काही पोकळी आहे, जी काही उणीव आहे, जो काही अभाव आहे, तो
तो येशू पूर्ण करणार आहे. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 5 वचन 7, तुमची चिंता त्याच्याकडे टाका. जी कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला जखम किंवा सतत तुम्हाला ती वेदना होतो, तो विचार तुम्हाला त्रास देतो, त्याला द्या. तुमची चिंता त्याच्याकडे टाका. यशया 43:5, यशया 43:5, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वर. स्तोत्र 27:10, जरी तुझे वडील आणि आई तुला सोडून गेले तरी मी तसं करणार नाही. प्रेज द लॉर्ड. यशया 49:15, जरी तुझी आई तुला विसरली ना, आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरू शकते का? नाही, शक्य नाही. कदाचित ती सुद्धा विसरेल, पण मी विसरणार नाही. कारण ते कराच दुसरे पत्र 5:17, जे मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की जर आज आपण ख्रिस्ताला आपलं जीवन देतो, ख्रिस्तामध्ये आहोत, तर प्रभू आपल्याला पूर्णपणे एक नवीन उत्पत्ती, नवीन व्यक्ती बनवणार आहे. जुन्या भूतकाळामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी निघून जाणार आहे, सुटका होणार आहे आणि नवीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार आहे. फिलिपिकरास पत्र 4:13, मी ख्रिस्तामध्ये सर्व काही करू शकतो, की काहीच तुमच्यासाठी अशक्य होणार नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये मी सर्व काही, मग कोणतीच भीती व कोणतीच गोष्ट तुम्हाला मागे रोखून ठेवू शकणार नाही. गलातियर्स पत्र 2:20, यापुढे मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. अनुभव ख्रिस्ताची उपस्थिती तुमच्यामध्ये सतत राहणार आहे. हा अनुभव तुम्हाला येणार आहे. प्रेज द लॉर्ड. इझेकिएल 54:17, माझ्या विरुद्ध कोणतेही शस्त्र काम करणार नाही, माझ्यावर कोणत्याही निंदेचा परिणाम होणार नाही. मलाकी 4:3, जेव्हा देव माझ्यासाठी काम करतो तेव्हा सर्व भूते माझ्या पायाखाली धूळ होती. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला म्हणजे वर, सर्वांच्या वर अधिकार देईल. आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आता आपण इथे थांबणार आहोत आणि मग प्रार्थनेमध्ये आपण या सर्व गोष्टी